मेल गावदेवी रानसई आणि विपक्ष कलोते मोकाशी टीमला मात्र 2 धावेची पेनल्टी दिली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू लगेचच आपण पाठवायचा आहे। दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे। या मॅच साठी आपण पाहतोय ऑफिशियल पंच मनोज झोरे आणि त्यांच्या समवेत राजू यांना। खूप चांगले आयोजन नियोजन आपण पाहतोय वर्णी ठाकूरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आजचा मेगा फायनलचा दिवस अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा विचार केला तर मात्र या अंतिम दिवसातली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते। गावदेवी रानसई विपक्ष कलोते मोकाशी या 2 टीमच्या माध्यमातून जर आपण पाहिला तर गावदेवी टीम रानसईने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। चला कलोते मोकाशी आपली सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। चला पप्पू वीर आपण लगेचच यायचं आहे। चला पप्पू वीर या आपण लगेचच धावत पळत या पण या। चला आमचं डीजे दादांचंही आगमन झालंय, त्यांचंही करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत। आता डीजेचा आवाज मात्र आपल्यापर्यंत पोहोचेल याच्यात मात्र शंका नाहीये। चला मित्रांनो आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। आजचा मेगा फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि आयोजकांनाही आपण सहकार्य करायचंय कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त मॅच खेळवायचे याची आपण नोंद घ्यायची आहे। हेमंत आणि अजय ना विजय सलामीची जोडी हेमंत आणि विजयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आजच्या दिवसातला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल। एका साईडला आहे गावदेवी रानसई ज्याने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते कलोते मोकाशी या टीमला। सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 4 षटकांचा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे। खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय मित्रांनो। वर्णे ठाकूरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय।
ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतोय मित्रांनो तो बुद्धिमान, पण जो संधीचं सोनं करतोय ना तोच ठरतोय विजेता. तर आनंद शोधू नका मित्रांनो, तर तो निर्माण करायला शिका. तर पाहूया या मॅच मधून कुठली टीम आपल्या बाजूने आनंदाचा उत्सव साजरा करेल ते पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पहिलाच गोलंदाज आपण पाहू शकाल. आकाशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. चला आपण मॅचला सुरुवात करायची. या मॅच साठी खूप वेळ आपण व्यर्थ घालवलाय मित्रांनो, याची आपण नोंद घ्यायची आहे. कलोते मोकाशी टीम कडनं गोलंदाजी ट्रॅक वरती आकाशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती मोठा प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, चुकी केली नाहीये आणि पहिलाच बॉल वरती मोठा झटका, पहिला पाऊस आणि पहिला विकेट. मित्रांनो नेहमी आनंद आणि आनंद आणि प्रयत्न फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला आणि कुठली चुकी अजय या क्षेत्ररक्षकाने केली नाहीये आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवून देत असताना गोलंदाज आकाशला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पप्पूला आपण पाहू शकाल. अगदी समोर बॉल दिला होता, त्याला मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरना उडवायचं होतं, 6 धावेसाठी चेंडूला फेकून द्यायचं होतं, परंतु चेंडूने मात्र उंची घेतली, लांबी कमी मिळाली आणि जर पाहिलं आपण या मैदानाचा विचार केला तर अगदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा फटका खेचला होता आणि त्याचा फायदा मात्र येथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला झाला. हा खोलवरचा टप्पा, जोरदार अपील पंचांकडे केली जाते. निर्धाव बॉल इथून पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 बॉलची सांगता करत असताना आकाशला आपण पाहतोय. सांगे कोट्यातलं पहिलं षटक हाताळत असताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय योग्य आहे हे आतापर्यंत सांगत असताना आकाशला आपण पाहतो. इथे मात्र चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत पाडली जाते, कापली जाते आणि मात्र चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार. येतो या बॉलवरतीच प्रहार झाला ज्याची नितांत गरज होती कलोते मोकाशी टीम साठी आणि तो फटका मात्र या बॉलवरती आलाय 4 धावेचा. पुन्हा एकदा चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू मागे धावतील. थर्ड मॅनला चेंडू अडवला गेलाय. अवघीने अवघी एकच धाव ऍड होईल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन्ही टीमचा विचार केला तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट गेला, तदनंतर डॉट बॉल आणि तदनंतर एक चौकार आणि आता एक सिंगल. 4 चेंडूचा खेळ समाप्त. हुक करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, डॉट बॉल पाहायला मिळतोय मित्रांनो.
पहिलं षटक मार्गस्थ असताना चांगली सुरुवात आहे. इथे मात्र पुन्हा गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. एक टपाकिरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. या बॉलवरती आलाय चौकार आणि पंचांनी सांगितलं इथून की पहिल्या षटकाचा खेळ मात्र या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आतापर्यंत या मैदानावरती राहिले. आपण पहिला सामना पाहिला मित्रांनो, वाशिवली आणि सावरुली अगदी कमी स्कोरचा सामना झाला. 21 धावा झाल्या होत्या. परंतु दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा जमा केल्या आहेत प्रथम फलंदाजी करत असताना कलोते मोकाशी टीमने. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि या फलंदाजाचा विचार असेल की ज्या पद्धतीने आपण पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली ना त्याच पद्धतीने याही षटकामध्ये थांबायचं आणि धावा जमा करायच्या आपल्या टीमसाठी. ते कार्य पुन्हा एकदा या दोन फलंदाजांना करावं लागेल. 40 पर्यंत जर तुम्ही पहिल्या सत्रामध्ये धावा केल्या तर नक्की दुसऱ्या सत्रामध्ये एक समाधानकारक धावसंख्या तुम्ही रचू शकता. नऊ धावा धावफलकावरती पाहतोय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर सांघिक कोट्यातलं षटक हाताळण्यासाठी आपण रोहितला पाहतोय. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र सांघिक कोट्यातलं दुसरं षटक. 9 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने 11 धावा धावफलकावरती ऍड होतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात आहे कारण पहिल्याच बॉलवरती विकेट गेला होता. तदनंतर या जोडीने मात्र आपल्या टीमला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑस्टिकच्या बाहेर चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली. ती 11 या आकड्यावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना रोहितच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर आकाशने 9 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा जोरदार अपील आणि फलंदाजांनी सांगितलं पंचांनी सांगितले की फलंदाज इथून बाद असेल. दुसरा विकेट इथून मात्र तंबूच्या असऱ्याला येईल. 2 बाद 11 धावा आता धावफलकावरती आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून आपण पाहिली जिथे फलंदाजांना बीट करण्यात यशस्वी ठरले आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र विकेट मिळवून दिलाय रोहित या गोलंदाजाने. आणि इथे 11 धावा आतापर्यंत सांघिक धावसंख्या जर आपण पाहिले तर कलोते मोकाशी टीमची आपल्याला पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
आजच्या दिवसातला अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातला जर विचार केला तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला गावदेवी रानसई आणि कलोती मोकाशी टीमच्या माध्यमातून हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पाचा बॉल त्याला मात्र हुक केला. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होत नाहीयेत. 12 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. अगदी पडल्यानंतर बॉलने अतिरिक्त उसळी घेतली आणि ज्या पद्धतीने फलंदाजाला वाटलं होतं की हा बॉल मात्र मोठा फटका येईल, या बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटच्या रडारवरती बॉल ज्या पद्धतीने आला होता त्या पद्धतीने आला नाहीये. मात्र एकेरी धाव या बॉलवरती कन्वर्ट झाली. इथे पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आकाश या गोलंदाजाने. तदनंतर मात्र रोहितने काय गोलंदाजी केली, पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय, कुठल्याही पद्धतीने मोठे फटके खेळू देत नाहीये रोहित एक गोलंदाज. पुन्हा एकदा अगदी पडल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. मित्र, अवघ्याने अवघ्या 12 धावा धावफलकावरती आता ऍड होतील. चांगलं षटक राहिलं जर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा रोहित या गोलंदाजाने खर्च केल्यात. म्हणजे जिथे पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, कारण पहिल्या षटकामध्ये 2 चौकारही आपण पाहिले होते, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये रोहितने काय अप्रतिम गोलंदाजी केली आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्या. आणि इथे मात्र कलोते मोकाशी टीम वरती आता मात्र थोडस दडपण निर्माण झालंय, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा, तदनंतर 3 धावा फक्त, आणि उर्वरित आता 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि या 2 षटकामध्ये मात्र चांगले फटकेबाजी करावी लागेल. उर्वरित 2 षटकामध्ये चांगली हाणामारी करावी लागेल, चेंडूला सीमारेषा दाखवावी लागेल. जर काय या मॅच मध्ये तुम्हाला आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या 2 षटकामध्ये 25+ तुम्हाला धावा करणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क वरती धर्माला आपण पाहू शकाल. सांगे कोट्यातला आहे 3रे षटक. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू तडकवायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल धर्माच्या माध्यमातून. सांगे कोट्यातलं 3रं षटक. अगदी कमी उंचीचा हा गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याने पहिलाच बॉल मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला. फलंदाज शफल झाले होते, बेट झाले. या क्षणाला फटका तर्फासला आहे. चेंडू फक्त आणि फक्त उंची घेतले, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय, झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. नाही बसणार, धावसंख्येला मेल. काय चाललंय मित्रांनो, क्रिकेटचा हा रंगतदार आणि रंगतदार खेळ. चांगली गोलंदाजी धर्माच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल निर्धाव, शफल झाले, मोठा फटका खेळण्यात अपयशी ठरले. तदनंतर मात्र धर्माने समोर बॉल दिला, फलंदाजाने फटका खेचला. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरना खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूने उंची आणि उंचीच घेतली आणि क्षेत्ररक्षकाने मैदाना बॉलची पूर्तता करायची. आपण 2 बॉल आणि दुसऱ्याच बॉलवरती मात्र फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरलेत. कारण ज्या पद्धतीने रोहितने 2रं षटक हाताळलं ना मित्रांनो, त्याच पद्धतीने धर्माने सुद्धा या 3ऱ्या षटकाची सुरुवात केली. आतापर्यंत 2 बॉल निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरलेत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, उत्तर नाहीये. खोलवरचा टप्पा पाहायला मिळतोय. कुठला बॉल चौकार देऊन गेलाय, कुठला बॉल षटकार देऊन गेलाय हे महत्वाचं नसतं मित्रांनो. क्रिकेटच्या मैदानात कुठला बॉल तुम्हाला भरपूर काही शिकवून गेला हे महत्वाचं असतं. आणि
तोच बॉल मात्र या फलंदाजाला भरपूर काही शिकवून जात असताना इथे मात्र हाणामारी करण्याचा प्रयत्न होतोय. इथे एकेरी दुहेरी धावेवरती भर द्यावा लागेल तरच तुम्ही धावा जमा करू शकता. परंतु आपण गोलंदाजाचं कौतुक करूया धर्माचं. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू मात्र जमिनीला आग लावत निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती आलाय चौकार. खूप उशिराने आले. प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि तदनंतर मात्र या गोलंदाजाची वाट लावली. तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागेल तरच दोन धावा. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. 19 धावा आता मात्र आपण धाव फलकावरती पाहतोय. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी पॉइंट गलीच्या मधनं चेंडूला ट्रॅव्हल्स करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. ही इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच गायचरण टीम आणि जैतूची वाडी टीम दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाने इतरी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला आहे आणि एकच धाव फक्त मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीने 20 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली होती. 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या परंतु तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहिली गावदेवी रानसई टीमच्या माध्यमातून. जिथे रोहितने दुसरे षटक हाताळलं त्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. धर्माने तिसरे षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. आता आपण अंतिम षटक पाहतोय विजयच्या माध्यमातून. त्यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरला 2 षटक चेंडू खाली येतील. चेंडूची फेकी करेसपर्यंत दोन्ही फलंदाजांना टाइम होता 2 धावीचं अंतर पूर्ण करण्यासाठी आणि या 2 धावा या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात आणि 2 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ते 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका तर्फ असलाय. स्वतः विकेट किपर चेंडू खाली येतील. एक साधा सोपा झेल कन्वर्ट झाला नाहीये. चेंडू अगदी धरणीला दान झाला हा बॉल. 2 धावा ऍड होतील फलकावरती.
24 धावा फलकावरती आपण पाहतोय. अंतिम षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. विजयच्या माध्यमातून एक षटक हाताळलं जातं. यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय गायचरण आणि जैतूची वाडी टीम. कुटापाचा बॉल केलाय हुक सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू जाईल सीमारेषे
मात्र 27 धावांची गरज असेल. पहिलाच फुल टॉस बॉल त्याला मात्र टोलवला गेलाय. एक डाव तर पूर्ण होईल. चांगले क्षेत्ररक्षण याच दरम्यान एकेरी धावेच्या बरोबरीने अकाउंट चालू करत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतील ही सलामीची जोडी गावदेवी रानसई टीम आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला आपण चांगली गोलंदाजी सुरेखच्या माध्यमातून राहिली. 27 धावांचा बचाव करत असताना केलेली चांगली कामगिरी आतापर्यंत. काल कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा मित्रांनो वारसा हा संघर्षाचा आहे. तुम्हाला इथून संघर्ष करावा लागेल. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण याच दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता 4 या आकड्यावरती पोहोचली जाते. 4 धावा फलकावरती आपण पाहतोय. 27 धावांचं टार्गेट समोर आहे आणि ते गाठत असताना टीम आपण पाहू शकाल गावदेवी रानसई टीमला सुरेशचं पहिलं षटक ज्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी राहिले. एक महत्वाचा विकेट मिळवून देत असताना पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झालाय परंतु क्षेत्ररक्षक तिथेपर्यंत पोहोचत नाहीयेत. चेंडू धरणीला दान झाला. याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण केलं गेलं आणि एकेरी धावेच्या बरोबरीने पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. तर पहिल्या षटकाचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला. धावफलकावरती आपण पाहू शकाल जिथे 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय सुरेशचं षटक होतं आणि त्याने 5 धावा खर्च करून एक महत्वाचा विकेट आपल्या नावावरती केला. आपल्या टीमला मिळवून दिलाय. आणि आता पाहूया दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. राजूला आपण पाहू शकाल सांघिक कोट्यातलं दुसरं षटक. लक्ष मात्र 27 धावांचं आहे आणि त्याचा बचाव करत असताना आपण कलोते मोकाशी टीमला पाहतोय कारण पहिलं षटक तर चांगलं राहिलंय. 2 धावांची पेनल्टी आणि हीच पेनल्टी कदाचित त्यांना महागात ठरू शकते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. येणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये याची किंमत कितपत मोजेल ती कलोते मोकाशी टीम. कारण पहिल्या षटकामध्ये तर चांगली गोलंदाजी राहिले ज्याची नितांत गरज होती. ते षटक मात्र पहिलं आपण पाहिलंय सुरेखच्या माध्यमातून. राजूचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. निर्धाव बॉल पाहायला मिळतोय मित्रांनो. स्वतःची पाठ आणि स्वतःची चुकी जशी आपल्याला दिसत नाहीये ना तसंच असतं. निर्धाव बॉल पाहायला मिळाला. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळाली. चांगलं गोलंदाजी आपण राजूच्या माध्यमातून आता पाहतोय. पाहायला मिळते मित्रांनो. तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागेल. जर तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असेल ना मित्रांनो तर वादळात सुद्धा दिवा लावता येतोय. जर तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असेल ना मित्रांनो तर दगडाला सुद्धा पाझर फोडता येते. त्यासाठी तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असावा लागतो आणि तोच आत्मविश्वास या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. परंतु या क्षणाला इथे मात्र स्क्वेअर बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. 6 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी राजूच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा निर्धाव बॉल पाहायला मिळतोय मित्रांनो. काय गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजी. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक इथे मात्र निर्धाव बॉल परंतु इथे मात्र 4 धावा. नशीब बलवान तर मित्रांनो फलंदाज पहिलवान. काय करेल इथे गोलंदाज. गोलंदाजी चांगली करतोय गोलंदाज परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये मित्रांनो. ज्या पद्धतीने म्हटलं जातंय ना की वादकाला
साथ हवी असते आणि तशीच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते. ती साथ मिळणं गरजेचं असतं. ती साथ मात्र मिळाली नाहीये. ज्या पद्धतीने म्हटलं जातंय की संसाराचा गाडा चालवण्यासाठी नवरा बायकोंची साथ मिळावी लागते आणि क्रिकेटच्या मैदानात तुम्ही खेळत असताना गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळावी लागते. ती साथ जर मिळाली नाहीये, तुम्ही आयुष्याच्या पटलावरती उद्ध्वस्त होता आणि क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजाला साथ मिळाली नाहीये तर तुम्ही क्रिकेटच्या मैदानातही उद्ध्वस्तच होता. मित्रांनो, हे समीकरण आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, याची किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागेल. पुन्हा 2 धावांची सांगता पाहायला मिळते आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचली जाते. मित्रांनो, ती 12 या आकड्यावरती. नशिबाची साथ नक्कीच आता आपण पाहतोय. इथे मात्र गावदेवी रानसई टीमच्या बाजूने ऑस्टिकच्या बाहेर वाईड बॉल. मित्रांनो, तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या मैदानात असाल, वेगावरती नियंत्रण नसेल ना तर दुर्घटना ही घडली जाते आणि तीच दुर्घटना या क्रिकेटच्या मैदानावरती घडली जाते. वेगावरती नियंत्रण नाहीये, स्क्वेअर बॉल पाहायला मिळतोय, अवांतर धाव पाहायला मिळते. यावेळेस फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, 4 क्षेत्ररक्षक येतील, चुकी होत नाहीये. अगदी घारीची नजर, घारीसारखी नजर ठेवली या क्षेत्ररक्षकाने आणि कुठल्याही हे 21 धावांचा होता. पण याही सामन्यामध्ये जर पाहिलं तर आता मात्र संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. गावदेवी रानसई टीमला विजयासाठी धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज आणि बचाव करायचा आहे तो कलोती मोकाशी टीमला या 12 चेंडूमध्ये 14 धावा करण्यापासून रोखायचा आहे आणि ते कार्य करण्यासाठी कर्णधाराने चेंडू सोपवलाय. तो उमेश या गोलंदाजाकडे पाहूया. हा उमेश कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. 14 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. चांगला सामना, आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहायला मिळतोय. पायडलशिपचा फटका, ना इधर देखा ना उधर देखा, सीधा गेंद को देखा और ठोक डाला, फोड़ डाला, षटकार.
27 धावांचं लक्ष्य आहे समोर. पुन्हा यावेळेस मात्र खोलवरचा टप्पा याच पद्धतीने गोलंदाजी करायला हवी, तरच तुम्ही या मॅच मध्ये तुमचं अस्तित्व ठेवू शकता. या मॅच मध्ये आपलं अस्तित्व ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यासाठी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं होतं सुरेश आणि राजू यांनी 2 षटकं हाताळली होती, त्याच पद्धतीने हे षटक हाताळणं गरजेचं होतं. परंतु या षटकामध्ये उमेशवरती प्रति हल्ला झालाय, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय, फलंदाज इथून मात्र बाद झालाय. जर विचार थँक्यू. उर्वरित चेंडूचा जर विचार केला तर 4 धावेची गरज असेल आणि या 4 धावा साठी किती संघर्ष करावा लागेल हे सुद्धा पाहावं लागेल, कारण 2 धावींची पेनल्टी आणि त्याची किंमत मात्र मोजत असताना कलोते मोकाशी टीम आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी रणसईसाठी 4 धावीची गरज असेल. हा बॉल अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हर्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलणार, फेकणार, फेकी खराब. याच दरम्यान 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ते मात्र विजयी धाव पूर्ण करत असताना तर विजयी टीमचे अभिनंदन आणि पराभूत टीमचं मात्र गोडसं कौतुक. कलोते मोकाशी टीमने वर्णी ठाकूरवाडी आयोजनामध्ये सहभाग नोंदवला, त्याबद्दल त्यांचं आयोजकांकडनं आभार आणि धन्यवाद. तर पुढील सामना असेल गायचरण आणि जैतूची